नमस्कार। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्यासाठी घटना दिली, संविधान दिले, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज तुमसर मोहाडी मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजू भाऊ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं तुमसरमध्ये उपस्थित राहत असताना माझ्या समवेत आमच्या सरिताताई मदनकर, गीताताई कोंडेवार, कुंदाताई वैद्य, प्रीतीताई मलेवार, शोभाताई लांजेवार, गीताताई हलबाटे, प्राचीताई पटेले, प्रियंकाताई कसरे, विजयाताई चोपकर, पद्माताई ठाकूर, सरोजी गुरे, लक्ष्मीताई सावरकर, अनिताताई नरगोसुरवार, त्याचबरोबर व्यासपीठावरची उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी महायुतीचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्यांनी महायुतीबरोबर घटक पक्ष म्हणून काम करतात ते सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या सगळ्यांना मी नमस्कार करते। खरं तर मला असं वाटतं तुमचं हे नाव तुम्ही या मासळीवरून पडलेलं नाव, ही मासळी ही स्वभावाला शांत आणि संयमी असती, तशी ही तुमसरची लोक शांत आणि संयमी मला वाटलं। कारण आमच्या पुण्यामध्ये असतो तरी मी मगाशी ताईंना सांगितलं, आम्हाला 12च्या वेळ सभेचा दिला आणि 12:30 वाजले तरी आमचे पुणेकर म्हणतात आता आप 12:30 वाजले, अर्धा तास उशीर झाला, आम्ही चाललो। पण 12 वाजल्यापासून शांतपणाने ही तुमसरवासी इथं बसलेत, या गोष्टीवरून दिसून येतं की आपल्या लोकप्रतीच्या प्रती असलेली तुमची प्रेमाची भावना, त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। पूर्वीची कुबेर नगरी, कुबेराकडे जसं धन आहे तसं तुमसरवासियांचं मनाच्या मोठेपणाचं धन आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद। आज तुमसरमध्ये राजूभाऊ कारेमोरे यांच्या प्रचाराच्या सभेनंतर या ठिकाणी उपस्थित राहत असताना मला 2019चा प्रसंग आठवतोय। त्यावेळेस मी नुकतीच प्रदेशाध्यक्ष झाले होते आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये निवडणुका लागल्या होत्या आणि माझ्याकडे प्रचाराच्या निमित्तानं हा भाग होता, म्हणून 2019च्या प्रचाराच्या सभेच्या वेळेस सुद्धा मी तुमसरमध्ये आले होते आणि त्यावेळेस राजूभाऊंना आपण सगळ्यांनी मतदान करा असं आव्हान केलं होतं। आमच्या आव्हानाचा मान राखून तुम्ही सगळ्यांनी राजूभाऊंना मतदान केलं, पण तुमच्या लक्षात आलं असेल 5 वर्षामध्ये तुम्ही जे मतदान केलं ते मतदान लाख मोलाचं तर होतच होतं, पण ते वायाला गेलं नाही। तुमच्या असा सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस म्हणजे राजूभाऊ कारेमोरे। आज महायुतीचे उमेदवार म्हणून राजूभाऊ या भागामध्ये काम करतात। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय म्हणून ते काम पाहतात आणि त्यांना गेल्या 5 वर्षामध्ये 2 वर्षाचा आपला सर्वांचा कालावधी हा कोविडमध्ये गेला। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं कोविड कालावधीमध्ये फारशी विकास कामं करता आली नाही, कारण की शेवटी महाराष्ट्र वाचवणं फार महत्वाचा होता आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला माणूस एकत्र आल्याने लढला। कारण की महाराष्ट्रावरती कोणतंही संकट येऊ दे, मग ते सुनामी असो, भूकंप असो की कोविड सारखी महामारी असो, महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो, लढतो आणि जिंकतो। कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, हे आम्ही परत एकदा दाखवून देऊ। म्हणून कोविड कालावधीमध्ये विकास कामं झाली नसतील, पण उर्वरित 3 वर्षाचा जो कालावधी राहिला त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राजूभाऊंना मी कायम पक्ष कार्यालयामध्ये, आदरणीय दादांच्या घरी किंवा मंत्रालयामध्ये पाहिलं। कायम कोणता ना कोणता कागद हातामध्ये घेऊन येणारे राजाभाऊ, माझ्या मतदारसंघाचे हे प्रश्न आहेत तो सुटला पाहिजे, माझ्या मतदारसंघाचे ते प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे असं म्हणत कायम तुमसरवासियांचे, मोहाडीकरांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं आणि जवळजवळ सर्वात जास्त रेकॉर्ड असेल की त्या आमदाराने 3 वर्षामध्ये 3000 कोटी रुपये आणले आणि या परिसराचा विकास केला। जर 2 वर्षाच्या कालावधीत कोविड मध्ये असता तर 5000 कोटी आणले असते। त्याच्यामुळे आता जे 2 वर्ष गेले त्या पुढच्या 5 वर्षामध्ये आपण भरून काढू आणि मला खात्री आहे इथले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण पुन्हा एकदा राजाभाऊंना प्रचंड मताधिक्याने निवडून देताल ही खात्री वाटते।
महायुती सरकारमध्ये आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि हा अर्थसंकल्प मांडत असताना आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना दिली. जरा हात वर करून सांगता का किती लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे मिळाले? अरे वा, सगळ्या बहिणींनी जवळजवळ फॉर्म भरले, पैसे आलेत. अरे एकदा जोरदार टाळ्या महायुती सरकारसाठी. सख्या भावाने सुद्धा 1000 रुपये ओवाळणी दिली नसेल, पण आदरणीय दादा आणि महायुती सरकारने 1500 रुपये महिना आणि आतापर्यंत 7500 रुपये या महायुती सरकारने आपल्याला दिलेत, बरोबर. आणि ही योजना कोणासाठी आहे? ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे. ताई तुमचे पण येतील, ताई तुमचे पण येतील. फॉर्म भरलाय ना? फॉर्म भरलाय ना तुम्ही त्यांच्या शेजारच्या? हा, फॉर्म भरलाय का? नाही भरलेला ना? संजय गांधी मध्ये असेल. दोन्ही योजनांपैकी जी योजना असेल, संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर नाव असेल तर संविधानाप्रमाणे नियम आहे की दोन्हीपैकी एका योजनेचा ज्याचा हप्ता मोठा आहे, ज्याचं मानधन मोठं आहे, त्या कोणत्याही एक ठिकाणी तुम्ही नाव नोंदून घेऊ शकता. एका वेळेस एका व्यक्तीला 2 योजना घेता येत नाही. त्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुमचं असेल तर तुम्हाला ही योजना घेता येणार नाही. जर संजय गांधी निराधार योजनेचं मानधन जास्त असतं तर तुम्हाला ती योजना मिळाली असती आणि या योजनेचा फायदा घेता आला नसता. पण 1500 रुपये दर महिना तुम्हाला मिळतात. यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या महिला भगिनींना शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि आदिवासी पाड्यावरच्या माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे होतात. ज्यावेळेस ही योजना सुरू झाली तेव्हापासून विरोधकांच्या जरा पोटात दुखत आहे, कारण की त्यांना वाटलं ही योजना दादांनी फक्त सभागृहामध्ये अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मांडली, आता ती काही प्रत्यक्षात येत नाही. पण ज्यावेळेस योजना प्रत्यक्षात सुरू झाली याचे विशेष आभार मला महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे देखील मांडायचे आहेत, कारण की एक महिला भगिनी म्हणून त्यांनी या योजनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याकडे 2,40,00,000 महिला भगिनींच्या थेट अकाउंट मध्ये पैसे जातात आणि राजकारणाच्या इतिहासामधली पहिली मध्यस्थी आहे का? मध्यस्थी कोणीच मध्यस्थी नाही आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, कुठेही भ्रष्टाचार नाही, थेट सरकारमधून आपल्या खात्यामध्ये. मग आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी कागदपत्र गोळा केली. मग लग्नाचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, जे काही डॉक्युमेंट लागतात त्या सगळे डॉक्युमेंट गोळा करून बँकेत गेल्या. बँकेत गेल्यानंतर त्यांनी नवऱ्याबरोबर जॉईंट अकाउंट होतं ना, पण जॉईंट अकाउंट असल्यावर पैसे मिळणार नाही म्हटल्यावरती आमच्या महिला भगिनींनी नवऱ्याबरोबरचं अकाउंट काढून घेतलं, स्वतःच्या नावाचं अकाउंट चालू केलं, बरोबर ना. आजपर्यंत आपलं स्वतःच्या नावाचं अकाउंट होतं का? नव्हतं ना. पहिल्यांदा आपण चालू केलं. महाराष्ट्रामध्ये 2,40,00,000 महिला भगिनींनी स्वतःच्या नावाचं अकाउंट चालू केलं. किती अभिमान वाटतो त्या महिला भगिनींना. आणि त्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मोबाईलवरती मेसेज येतोय, खात्यामध्ये पैसे जमा झाले. आमच्या कोट्यावधी महिला भगिनी साक्षर झाल्या, आर्थिक साक्षर झाल्या. आता नवऱ्याला विचारावं लागत नाही माझ्या अकाउंट मध्ये पैसे आलेत का, जरा बघता का. पूर्वी असं व्हायचं, घर खर्च चालवताना नवऱ्याकडून 1000 रुपये मागावं लागायचे. नवऱ्याने 1000 रुपये दिले, त्यातले 900 रुपये घर खर्चासाठी खर्च करायचे. सगळ्यांचे यशस्वी प्रयोग झालेले. पण ती बिचारी माऊली शेजारचीकडे जात नव्हती, मैत्रिणीकडे जात नव्हती, स्वतःच्याच गल्ल्यातले पैसे काढून द्यायची, पण नवऱ्याची अडचण भागवायची, स्वतःचं घरटं सावरायची, कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायची. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही महिला भगिनी जी कुटुंबाला सावरतीये, ती थोडे थोडे पैसे करून सावरतीये, तिला अजून आर्थिक सबल केलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल, या राज्याचा विकास होईल, देशाचा विकास होईल. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना जो महाराष्ट्र आणि भारत अपेक्षित आहे तो उज्ज्वल भवितव्य घडवणारा भारत या माध्यमातून घडवायचा. म्हणून मला एकदा जोरदार टाळ्या वाजून या महायुती सरकारचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार व्यक्त करूयात की ज्या महिला भगिनींच्या घरामध्ये सकाळचं जेवण झाल्यानंतर रात्रीच्या जेवणाची भ्रांत होती, काच कचरा गोळा करणारी महिला भगिनी असेल, मंदिराच्या बाहेर हार विकणारी महिला भगिनी असेल, कुणाची तरी धुणं भांडी करून घर चालवणारी महिला भगिनी असेल, हॉस्पिटलमध्ये साफसफाई करून घर चालवणारी महिला भगिनी असेल, तिला तिच्या मुलाला शिकवायचंय.
मुलीला शिक्षण द्यायचंय, पतीचा जर आधार नसेल तर या महिला भगिनींना संपूर्ण आयुष्य जगायचंय. अशा महिला भगिनींच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभं राहिलंय. कारण त्यांना माहितीये या मातृत्वाला ताकद दिली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल. आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला 1,500 रुपये महिना दिले. लाडकी बहीण दिली, लेक लाडकी योजना दिली. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रात फिरते. वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती ज्यावेळेस जाते त्यावेळेस आज सुद्धा आम्हाला वंशाला वारसदार लागतो. गर्भनिधन चाचणी कायद्यानं गुन्हा आहे, पण अजूनही आम्हाला वंशाला वारसदार हवा असतो. दारावरची पाटी आणि 7-12वरचं नाव पुढे घेऊन जायचं असतं म्हणून की काय मला माहित नाही, पण गर्भामध्ये आजही कितीतरी मुलींची हत्या केली जाते. तिचं शिक्षण असेल, त्यानंतर तिचं लग्न असेल, लग्नामध्ये हुंडा विरोधी कायदा आहे, पण तरी सुद्धा आम्ही लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आमच्या मुलीचा लिलाव मांडतो. हे सगळं थांबवण्यासाठी या महायुती सरकारने लेक लाडकी योजना आणली. आणि आता या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये, ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, ती 8वीत गेली की 7,000 रुपये, आणि ती 18 वर्षाची पूर्ण झाली की तिला रोख रक्कम 75,000 रुपये, असे एकूण 1,01,000 रुपये या सरकारने दिलेत. का तर आता मुलीचा जन्म सुकर झाला पाहिजे, मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे. आमच्याकडे पिंक रिक्षा योजना सुरू केलेली आहे. बचत गटातल्या महिला मोठ्या प्रमाणात असतील. मी देखील बचत गटापासूनच माझ्या राजकारणाची सुरुवात केली आहे. बचत गटामध्ये फिरता निधी आणून बरीच संख्या आहे. या बचत गटामध्ये जो फिरता निधी मिळतो तो 15,000 होता. या महायुती सरकारने हा फिरता निधी आता 30,000 रुपये केला. या 30,000 रुपयामध्ये माझ्या बचत गटातल्या महिला भगिनी आता एकत्र येऊन उद्योग व्यवसाय सुरू करतील, व्यवसाय गट सुरू करतील आणि या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभे राहतील. आता कोणाकडे कर्ज मागायची गरज नाही. या 30,000 मध्ये ते स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू करून स्वतःचं कुटुंब चालवतील. इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना या सरकारने दिल्या. आतापर्यंत राज्याचं जसं बजेट होतं तसं आमच्या महिला भगिनींचं किचन मधलं बजेट असतं. गॅस सिलेंडरची महागाई वाढली की आमच्या कपाळावर आठा पडतात. आता त्याची सुद्धा काळजी सरकारने घेतली आहे. याच्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची ही योजना आपल्या सगळ्यांमध्ये लागू केलेली आहे. आता त्याची काळजी करू नका. घरामध्ये सिलेंडर जर तुमच्या नावावर असेल आणि सासूच्या पण नावावर असेल आणि सुनेच्या पण नावावर असेल तर 6 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार. त्याच्यामुळे आता ते देखील टेन्शन कमी झालंय. फक्त सिलेंडर आता स्वतःच्या नावावरती करून घ्या. जसं बँकेमध्ये खातं स्वतःच्या नावावर करून घेतलंय तसं सिलेंडर पण स्वतःच्या नावावर करून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल लग्न करून सासरी जाताना माहेरून आणलेलं अंधण आणि वरवणी याच्यामध्ये 5 ताटं, 5 वाट्या, 5 चमचे एवढंच आमच्या नावावर असायचं. पण महायुती सरकारने अशा योजना आणले. आता अकाउंट आमच्या नावावरती, गॅस सिलेंडर सुद्धा आमच्या नावावरती. आणि पुढे जाऊन त्यांना सांगा जागतिक महिला दिवस 1 दिवसापेक्षा 1 दिवस साजरा करण्यापेक्षा आता 7-12 सुद्धा अर्धा आमच्या नावावरती. खऱ्या अर्थानं आमच्या महिला आता सक्षम होतात आणि म्हणून महायुती सरकारला आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे. युवकांसाठी युवा प्रशिक्षण योजना आणले. या माध्यमातून आता युवकांना दर महिन्याला जवळजवळ 10 लाख युवकांना प्रशिक्षण भत्ता हा 10,000 रुपये दिला जातोय. या प्रशिक्षण भत्त्यामध्ये प्रशिक्षण भत्ता सुद्धा मिळणार आणि प्रशिक्षण सुद्धा मिळणार. आपल्या युवकांसाठी या योजना आहेत. रोजगार निर्मितीमध्ये 25,000 औद्योगिक युनिटची निर्मिती केली गेली, ज्याच्यामध्ये दरवर्षी 50,000 रोजगार निर्मिती केली जाणार आणि म्हणून युवकांना सुद्धा आता रोजगार मिळणार. ग्रामीण भागामध्ये असलेल्या पालकांना जर असं वाटलं की माझी मुलगी शिकून डॉक्टर व्हावी, वकील व्हावी, इंजिनियर व्हावी, पण तिचा शिक्षणाचा खर्च पेलत नाही, तर तिचं मोफत शिक्षण इतर मागासवर्ग समाज व आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थिनींसाठी हे मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था या महायुती सरकारने घेतली आणि त्याची अंमलबजावणी 2024-25 साठी सुरू झालेली आहे. म्हणजे सरकारने ती सुद्धा काळजी घेतली की तुमच्या पाल्याला तुम्हाला जिथं शिक्षण द्यावं वाटतंय तिथं त्या शिक्षण आता तुम्ही घेऊ शकता. आणि म्हणून या निमित्तानं मला सांगायचे अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी असतील. या महायुती सरकारने सर्वात महत्वाची योजना आणली म्हणजे शेतकऱ्यांची वीज माफी. 70,000 80,000 वीज बिल येत होती. आता इथून मागचं बिल ज्याचं बिल माफ केलंय ते आता 0 आहे.
इथून पुढचं बिल द्यायचं नाही, मागचं किती आलं तरी ते भरायचं नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा या महायुती सरकारने दिलाय आणि म्हणून आपण आता महायुती सरकार सोबत ठामपणे राहायचंय. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण मला आवर्जून सांगायचंय, जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून विरोधकांच्या पोटात दुखतंय, विरोधकांना वाईट वाटते. म्हणून त्यांनी ही योजना फसवी योजना आहे, ही योजना म्हणजे एक जुमला आहे असं सातत्याने सांगतात. या योजनेमध्ये या 2.5 कोटी महिलांना पैसेच मिळू नये म्हणून विरोधक कोर्टात देखील गेले, हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने त्यांना फटकारलं आणि सांगितलं ही योजना लोककल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे, त्याच्यामुळे ही योजना चालूच राहील. आणि कोर्ट सुद्धा या मातृशक्ती बरोबर राहिलं, या महिलांच्या बरोबरीने राहिलं. आता तुम्ही विचार करा, ज्या महाविकास आघाडीला आणि या तुतारीच्या लोकांना वाटलं की महिलांना पैसेच मिळू नयेत, त्यांच्या संसद रत्न सुप्रिया सुळेंना वाटलं महिलांना पैसे मिळू नयेत, पहिल्या दिवसापासून त्या या योजनेच्या विरोधात गेल्या. उलट एक महिला म्हणून त्यांनी या योजनेचं स्वागत करायला पाहिजे होतं की 2.5 कोटी महिला भगिनींना जर दर महिन्याला 1,500 रुपये मिळत असतील तर काय वाईट आहे. त्यांचं घर चालेल, मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी कुठेतरी त्यांना पाठबळ मिळेल. आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असेल तर नवऱ्याला 10 वेळा 100 रुपये मागितल्यानंतर 50 रुपये हातामध्ये टेकवले जातात. त्यापेक्षा मला 1,500 दर महिन्याला मिळाले तर मी माझ्या डॉक्टरांचा खर्च स्वतः करू शकेल. इतकं जर आम्हाला आत्मबळ या सरकारने दिलं असेल तर ही योजना चांगलीच आहे. पण या विरोधकांनी ही योजना बंद पाडण्यासाठी एनकेड प्रकारे प्रयत्न केला. त्याच्यामुळे आता त्याचा बदला आपल्याला घ्यायचा. आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विरोधातलं हे सरकार आहे. हे विरोधी पक्ष नेते महिलांना सक्षम होऊ नये, महिलांना योजना मिळू नये म्हणून अशा पद्धतीने हे विरोधातले लोक प्रयत्न करतात. मला आवर्जून सांगायचंय, पण आता त्यांना मतदानातून दाखवून द्यायचं ही योजना पुढे चालू राहावी असं तुम्हाला वाटतं का? वाटतं का? किती महिलांना वाटतं? जरा हात वर करून सांगा की ही लाडकी बहीण योजना पुढे चालू राहिली पाहिजे, योजना चालू राहिली पाहिजे. मग आपण कुणाला मतदान करायचं? राजूभाऊंना मतदान केलं तर ते महायुती सरकारला जाईल, म्हणजेच हे सरकार पुढे चालू राहील. जेणेकरून आता तुम्हाला 1,500 रुपये महिना मिळतात, पण हे सरकार परत एकदा सत्तेत येणारच आहे आणि सत्तेत आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी 2,100 रुपये मिळणार. 1,500चे 2,100 रुपये या सरकारने केले, याची घोषणा सुद्धा काल केलेली आहे. आता आपली जबाबदारी काय? एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा हे भाऊराय म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले. आता आपल्या सगळ्या बहिणींची जबाबदारी काय? आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना मतदान करायचं. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आपण भगिनी म्हणून या भाऊरायांना साथ द्यायची आणि पुन्हा एकदा हे सरकार सत्तेमध्ये घेऊन यायचं, जेणेकरून आपला 1,500चा हप्ता आता 2,100 झाला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. या ठिकाणी तुतारीचा उमेदवार काही विरोधामध्ये आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, ज्या उमेदवाराने इतके पक्ष बदललेत तुम्हालाही सांगता येणार नाही. किती पक्ष बदललेत? 7 पक्ष बदलले. म्हणजे दर 5 वर्षाला एक पक्ष म्हणलं तरी 35 वर्ष झालं पक्षच बदलत आले. कुणासाठी पक्ष बदलले? स्वतःसाठी बदलले का तुमच्यासाठी? म्हणजे तुमचे नाही त्यांना आपलं मतदान नाही. जे स्वतःसाठी पक्ष बदलतात त्या स्वार्थी लोकांसाठी आमचं मतदान वायाला घालवायचं नाही. मग आपलं मतदान कोणाला? जो आमच्यासाठी लढतोय त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजूभाऊ कारेमोडांसाठी. आणि म्हणून 20 तारखेला आपण त्या ठिकाणी मतदान करायचं. मला खात्री आहे तुम्ही सगळ्याजणी मतदान करतील. खरं तर महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न, राज्य महिला आयोग म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. गेल्या 8 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल अनेक महिला उमेदवारांवरती महाविकास आघाडीची लोक अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये विधान करतात. तातडीने आम्ही त्या सगळ्यांवरती कारवाई केली आहे, गुन्हा नोंद केलाय. पण इथून पुढे हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र. महिला भगिनींना सन्मानाची वागणूक ही मिळालीच पाहिजे, ती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणीही महिलांच्या बाबत
अश्लील अश्लाघ्य विधान केलं, वर्तन केलं तर कायद्याच्या चौकटीतून त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि म्हणून हा सुरक्षित महाराष्ट्र देण्याचा आमचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे। या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचे, काल महाविकास आघाडीने त्यांचं घोषणापत्र जाहीर केलं, पंचसूत्री घोषणा। आपल्याला नावं ठेवून 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 त्यांचा घसा कोरडा पडला आणि कालच्या घोषणामधली त्यांची पहिलीच घोषणा होती की आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणणार। याचाच अर्थ आपल्याला नावं ठेवत होती, पण त्यांनी महिलांना सांगितलं आम्हाला सत्तेत निवडून द्या, आम्ही तुमच्यासाठी दर महिने काही पैसे देऊ। म्हणून मला त्यांना सांगायचे, आम्ही महिलांना पैसे दर महिना देतो, पण तरी तुम्ही कोर्टात गेलात आणि आता तुम्ही तीच घोषणा करताय। त्याच्यावरून ते किती दुतोंडी आहे ते दिसून येते। म्हणून या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी 20 तारखेला बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली, संविधान दिली, ते संविधान आपलं मत लाख मोलाचं आहे। या मताचा वापर करायचा आणि राजूभाऊंना मागच्या वेळेस 8,500 काहीतरी मताधिक्य होतं, यावेळेस आपल्याला किती मताधिक्य द्यायचंय? किती जास्त? 4,60,00,000 महिला मतदार आहेत। यावेळेच्या निवडणुका महिलांच्या मतदानावरती अवलंबून आहेत। ही मातृशक्ती ठरवणार आहे आपल्या उमेदवाराला किती मताधिक्य द्यायचं। त्याच्यामुळे हात वरती करून एकदा सगळ्यांनी शपथ घ्या, जास्तीत जास्त मतांनी आम्ही राजूभाऊंना यावेळेस विजयी करू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी घड्याळाचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार विजयी होईल। त्यांच्या विजयामध्ये गुलाल उधळण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांमध्ये हजर राहील। आपण सगळेजण या सभेला उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि या निमित्ताचा संकल्प आपला अनुक्रमांक 1 आहे। खालची बटनच बघायची नाहीत, खालचे नंबरच बघायचे नाहीत। मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान पेटीवरती 1 क्रमांक राजूभाऊ कारेवारे आणि त्यांच्या समोरचं घड्याळाचं बटन दाबून राजूभाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा, हेच आव्हान या निमित्तानं करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती। धन्यवाद रुपाली ताई।